हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमामध्ये आज आपण अंतिम अध्याय भगवद्गीतेचा मोक्ष संन्यास योग किंवा त्यागाची पूर्णता याचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यामुळेच गेले 18 दिवस आपण हे ज्ञान ग्रहण करू शकलो, हे साध्या सोप्या भाषेमुळे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, आपल्याला झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्याबद्दल त्यांना सादर प्रणाम. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी भगवद्गीता मला शिकवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. जे ज्ञान मला मिळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. आमच्या सर्वांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शक पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या प्रतिभा माताजी, दीपांजली माताजी दोघींनाही सादर प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आपण आज अध्याय शेवटचा मोक्ष संन्यास योग यावरती पोहोचलेलो आहोत. बघा, 18वा अध्याय आहे, अंतिम अध्याय आहे. आणि या अंतिम अध्यायामध्ये काय सांगितलंय आपल्याला, तर शरणागतीचा सर्वोच्च जो मार्ग आहे, जो मनुष्याला पापातून कसा मुक्त करू शकतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती कशी प्रदान करू शकतो याबद्दल आजचा अध्याय आहे. तर सर्वात प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. रोज आपण त्यांच्या आनंदासाठी जमतो आणि हे भगवद्गीतेचं अध्ययन करतो, तर प्रथम त्यांचे आशीर्वाद घेऊ आपण. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद गीतेसारखा विषय आणि एवढा गूढ अर्थ त्यांनी आपल्याला एवढ्या सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितलेला आहे. त्यामुळेच आपण गेले काही दिवस हे ज्ञान ग्रहण करू शकलेलो आहे. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला जो संवाद होता याचं श्रवण आपण करू शकलेलो आहे, कारण श्रीला प्रभुपादांनी अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये ते आपल्याला आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला आपण पुढे सुरुवात करू. आता इथे 17व्या अध्यायाची उजळणी आहे. 17वा अध्याय होता श्रद्धात्रय विभाग योग. श्रद्धात्रय विभाग योग मध्ये आपण काय बघितलं, तर अर्जुनाचा प्रश्न होता बघा, की अनधिकृत उपासना जे करतात त्यांचं काय होतं पुढे, त्यांना काय फळ मिळतं. मग कृष्ण सांगतात सविस्तरपणे की ह्याचं कारण काय आहे. अनधिकृत उपासना लोक कुठल्या कारणामुळे करतात, तर प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामुळे माणसाची श्रद्धा 3 प्रकारची असते. या गुणांच्या प्रभावाने माणसाचा आहार ठरतो असं नाही, पण जीवनातल्या अनेक गोष्टींवरती हे 3 गुण प्रभाव टाकतात. जसं यज्ञ, तप, दान या सगळ्या गोष्टींवरती या 3 गुणांचा प्रभाव दिसून येतो. मग ओम तत्सतचा अर्थ आपण पाहिला आणि अर्जुनाच्या जे प्रश्नाचं उत्तर होतं की अनधिकृत उपासना केल्याचं फळ काय मिळतं, हे कृष्णांनी शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं
की श्रद्धेशिवाय केलेलं यज्ञ असू देत, दान असू देत किंवा तप असू देत, याला असत कर्म असं म्हणतात. आणि त्याचं फळ हे या जन्मी काय किंवा पुढच्या जन्मी काय हे व्यर्थच ठरतं. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळू. आजच्या अध्यायामध्ये काय शिकणार आहोत आपण? मोक्ष संन्यास योग किंवा त्यागाची पूर्णता असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. आता या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या द्वारे बंधनातून मुक्त कसं व्हायचं, या कर्माचे 5 घटक कोणते आहेत ज्यामुळे कर्माला यश मिळतं किंवा कर्म सिद्धीस जातं. मग आपण बघितलंय की 3 गुण सर्व काही गोष्टी नियंत्रित करतात. मग भौतिक जगातले हे 3 गुण आपल्याला पूर्णपणे जखडून टाकतात, सोडतच नाही. म्हणजे आपली बुद्धी, आपलं कर्म, आपलं ज्ञान सर्व काही या 3 गुणांमुळे प्रभावित होत असतं. त्याच्यानंतर वर्णाश्रम धर्माबद्दल कृष्ण सांगतात, का तो स्थापन केला गेला आणि कलियुगामध्ये सगळ्यांना शूद्र का म्हटलं आहे हे पण आपल्या अध्यायात आपल्याला समजेल. मग ब्रह्मस्तरापर्यंत पोचणे म्हणजे काय हे जाणून घेऊया. आणि शुद्ध भक्ती म्हणजे कृष्ण भावनेत राहणे. आणि शेवटी निष्कर्ष सांगितलेला आहे भगवद्गीतेचा, जो संजयने धृतराष्ट्राला सांगितलाय. तर आपण वळूया आजच्या अध्यायाकडे. पहिला श्लोक आहे. हरे कृष्ण. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिसूदनम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सादर प्रणाम. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशिनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झालीय. इथे अर्जुन कृष्णांना विचारतोय की संन्यास किंवा त्याग ह्याचा अर्थ काय आहे. आता आपल्याला वाटतं बघा, संन्यास म्हणजे काय, की सगळं सोडून एकांत स्थळी निघून जाणं म्हणजे संन्यास. पण आता इथे कृष्ण आपल्याला समजवतात की संन्यास म्हणजे काय. इथे अर्जुनाने कृष्णांना ऋषिकेश असं म्हटलेलं आहे आणि केशिनी सुदन असं पण संबोधलंय. आपण बघितलंय बघा, ऋषिकेश म्हणजे काय, ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे त्याचे स्वामी, इंद्रियांचे स्वामी, म्हणून ऋषिकेश. आता आपल्याला आपली इंद्रिय संयमित करायची आहेत. इंद्रिय संयमित करायची असतील तर आपल्याला कृष्णांच्या बरोबर जोडून घ्यावं लागणार. एकदा की आपण कृष्णांच्या बरोबर जोडले गेलो की आपली इंद्रिय भौतिकाकडे वळणार नाही. आता ती कृष्णांद्वारेच आपण म्हणजे कृष्णांद्वारे ती संयमित होऊ शकते. आता आपल्याला गाणं शिकायचं असेल, नृत्य शिकायचं असेल, तर त्या विषयातले जे पारंगत आहेत त्या शिक्षकांकडून आपण ते शिकून घेतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. तसंच इंद्रियांना संयमित करायला जे इंद्रियांचे स्वामी आहेत म्हणजे ऋषिकेश आहेत, म्हणजेच कृष्ण, त्यांची शरण आपल्याला घ्यावी लागणार. आता इथे केशिनी सुदन असं म्हटलंय. तर केशी नावाचा एक असुर होता, जो कंस आता विविध असुर कृष्णाला मारायला पाठवत असे, त्यापैकीच हा केशी होता. आणि अश्वरूपामध्ये तो आला होता कृष्णांना मारायला. तर इथे चित्रामध्ये दाखवलाय बघा. तर अर्जुन काय म्हणतोय की अर्जुनाच्या मनामध्ये एका पाठोपाठ एक अशा खूप शंका येत आहेत मोठ्या मोठ्या, आणि कृष्णांनी आतापर्यंत त्याच्या शंकांचं निरसन केलेलं आहे. म्हणून अर्जुन काय म्हणतो की कृष्णा, माझ्या मनामध्ये ह्या ज्या असुरासारख्या खूप मोठ्या मोठ्या शंका येत आहेत त्यांना तुम्ही संपवून टाका, म्हणून केशिनी सुदन असं संबोधलेलं आहे. दुसरा श्लोक बघू. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयः विदु सर्वकर्म फलत्यागं प्राहुत्यागं विचक्षणाः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग याला विद्वजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कर्त्याच्या फलाचा त्याग करण्याचा बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय ते सांगतात. संन्यास म्हणजे काय म्हटलंय इथे, तर भौतिक फळाची इच्छा न ठेवता केलं गेलेलं कार्य. इथे कर्म त्यागायचं नाहीये, पण कुठलीही भौतिक फळाची इच्छा ठेवायची नाहीये. आता ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होईल ती कर्म आपल्याला करत राहायची आहेत. आता इथे संन्यास, संन्यास म्हणजे काय, सत आणि न्यास असे 2 शब्दांचा हा म्हणजे मिश्रण बनून हा शब्द तयार झालेला आहे. सत म्हणजे काय, तर सर्वोच्च म्हणूया किंवा सत्य म्हणूया, आणि न्यास म्हणजे काय, तर त्याग.
म्हणजे जी कर्म आपण कृष्णांना अर्पण करू शकत नाही त्या कर्मांचा त्याग आपल्याला करायला सांगितलाय. पण ज्याद्वारे आपण सतच्या निकट जाऊ शकतो, कृष्णांच्या जवळ जाऊ शकतो, त्या गोष्टींचा त्याग आपल्याला करायचा नाही. आता त्याग म्हणजे कशाचा त्याग करायचा आहे? कर्म फळाचा त्याग करायचा आहे, कर्माचा त्याग आपल्याला करायचा नाहीये. कर्म फळावरती आपल्याला आसक्ती ठेवायची नाही, फळं आपल्याला कृष्णांना अर्पण करायची आहेत. म्हणून तो संन्यास म्हटलेला आहे, कर्माच्या फळांचा त्याग. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.3 काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोष पूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान व तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला काय समजवतात की काही विद्वान जण म्हणतात की जी सकाम कर्म आहेत, सकाम कर्म म्हणजे काय? भौतिक लाभ देणारी कर्म, ही त्यागावीत. पण यज्ञ, दान आणि तप अशा कर्मांचा त्याग करू नये. आपण आधी पण शिकून घेतलोय, भौतिक लाभ देणारी कर्म आपल्याला कर्मबंधनात अडकवतात. पण यज्ञ, दान आणि तप अशा कर्मांचा त्याग करू नये. पण याबद्दल आपण अधिक पुढे जाणून घेऊया. हरे कृष्ण. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केली पाहिजेतच. यज्ञ, दान आणि ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. बघा आता यज्ञ, कलियुगासाठी आपल्याला नामजप हा यज्ञ सांगितलेला आहे, युग धर्म म्हटला गेलाय कलियुगासाठी. आणि कृष्णांनी आपल्याला सांगितलंय 10व्या अध्यायामध्ये की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. आता नाम जप यज्ञ आपण करत राहिलं पाहिजे, त्याने काय होणार आहे? हृदयाची शुद्धी होणार आहे, आध्यात्मिक ज्ञानात प्रगती होणार आहे. आणि आपण कृष्णांच्या पुढे कृष्णांच्या बाजूने आपण वाटचाल करणार आहोत, आध्यात्मिक प्रगती आपली होणार आहे. आता मग भगवंतांच्या सेवेमध्ये जे दान केलं पाहिजे त्यानेही आपली शुद्धी होते. यज्ञ झाला, आता दान बद्दल सांगितलंय. भगवंतांच्या सेवेत केलेलं ज्ञानाने पण आपली शुद्धी होते. आणि शेवटी तपस्या, तपस्या म्हणजे जे आपण कर्म करतो त्यालाही भगवंतांच्या बरोबर जोडू शकतो. आता आपण 3ऱ्या अध्यायामध्ये तपस्येबद्दल जाणून घेतलं होतं. कुठली होती? तर 3 प्रकारच्या तपस्या होत्या, कायिक, वाचिक आणि मानसिक. तर जेव्हा आपण या तपस्येला आपण कृष्णांच्या बरोबर जोडतो, तर तेव्हा आपला आत्मा पवित्र होतो, हृदयाचं शुद्धीकरण होतं, हृदयातले अनर्थ निघून जातात. तर इथे कृष्ण आपल्याला काय सांगतात की यज्ञ, दान आणि तप यांचा कधीही त्याग करू नये. ही कर्म म्हणजे यज्ञ, दान आणि तप हे महात्म्यांना देखील पवित्र करतात. आता महात्मा कोण आहे? जे सदैव कृष्ण भावना भावित जीवन जगतायत, म्हणजे कृष्ण भक्तीमध्येच लीन आहेत. आता ही कर्म यज्ञ, दान आणि तप महात्म्यांचीही चित्तशुद्धी करू शकते. तर म्हणजे काय समजून घ्यायचंय आपल्याला की आता भौतिक लाभाच्या दृष्टीने, भौतिक लाभ म्हणजे कुठले? की चांगली नोकरी पाहिजे, संपत्ती पाहिजे, पैसा पाहिजे, मोठं मोठं घर पाहिजे, चांगलं पत्नी पाहिजे, संतती पाहिजे, या भौतिक लाभ म्हणजे समोर ठेवून आपण यज्ञ, दान आणि तप करू नये. आपण चित्तशुद्धीच्या हेतूने हे केलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता इथे ना चित्रामध्ये भागवतम मध्ये आलेली एक गोष्ट आहे, 4थ्या स्कंदामध्ये भागवतमच्या ही गोष्ट आलेली आहे. तर दक्ष प्रजापती असतात, दक्ष प्रजापती यज्ञ करायचं ठरवतात आणि सर्वांना आमंत्रण देतात. पण शंकर आणि सती, सती त्यांची पुत्री असते, कन्या असते, तिला मात्र हे आमंत्रण दिलं जात नाही. तर सती कैलासावरून अनेक देवदेवतांची विमानं जाताना बघते, सर्व छान तयार होऊन दागदागिने घालून विमानातून जात असल्याचं बघून ती कोणाला तरी थांबवून विचारते की तुम्ही कुठे निघालायत सगळेजण? तर सगळे म्हणतात की तुझ्या वडिलांकडेच मोठा यज्ञ आहे, दक्ष प्रजापतींनी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आता ती विचार करते, का बरं वडिलांनी मला बोलवलं नाही? विसरले असतील का? ती शंकरांना पण सांगते की बहुतेक वडील विसरले असतील, पण आपण दोघे जाऊया. तर शंकर म्हणतात काय मी येणार नाही आणि तूही जाऊ नकोस. तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ती हट्ट धरते आणि ती जायचं ठरवते. आता ती तिथे गेल्यावरती काय बघते? दक्ष प्रजापतींच्याकडे गेल्यावरती की यज्ञ होणार आहे, मोठ्या यज्ञाचं आयोजन झालेलं आहे. तिथे ब्रह्मदेव, विष्णू यांच्यासाठी आसनं ठेवली आहेत, पण तिचे पती शंकर यांच्यासाठी मात्र आसन ठेवलेलं नाहीये. आणि आपल्या पतीचा असा अपमान झालेला बघून सती योग अग्नीद्वारे आपल्या देहाचा त्याग करते. जेव्हा आता ही बातमी पोचते शंकरांपर्यंत,
तर ते अतिशय क्रोधित होतात आणि येतात यज्ञस्थळी आणि दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद करतात. आता ब्रह्मदेव मोठे चिंतेत येतात, कारण काय होतं, यज्ञ पूर्ण करणं तर आवश्यक आहे. मग ते शंकरांना समजवतात की तुम्ही शांत व्हा, आपला राग शांत करा, दक्ष प्रजापतींना तुम्ही जीवनदान द्या, त्याच वेळेला हा यज्ञ आता पूर्ण होईल. मग आता शंकर काय करतात, तिथून एक बकरी चाललेली असते, तिचं डोकं कापून दक्ष प्रजापतीच्या धडावरती लावलं जातं आणि दक्ष प्रजापतीला आता जीवनदान मिळतं. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तिथे त्यांना पूर्वस्मरण असतं, त्यांना चूक समजते आपली शंकराची, ती माफी मागतात आणि मग हा यज्ञ ते व्यवस्थितपणे पार पाडतात. आता इथे श्रीला प्रभुपाद आपल्याला काय समजवतात बघा, की हा संशोधनाचा विषय आहे की डोकं कापून आता बकरीचं डोकं लावलं गेलं दक्ष प्रजापतींना, पण तरीही त्यांना पूर्वस्मरण होतं. म्हणजे आपण मानतो ना की डोक्यामध्ये मेंदू आहे आणि मेंदूमध्येच या आठवणी ठेवल्या जातात, मेमरी हे मेंदूचं कार्य आहे. पण तुम्हाला आठवत असेल 15व्या अध्यायामध्ये आपण हा श्लोक 15वा श्लोक होता बघा, कृष्ण त्यामध्ये म्हणाले की मी हृदयामध्ये स्थित आहे आणि माझ्यामधूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. तर यावरून आपल्याला समजलं पाहिजे की दक्ष प्रजापतींना बकरीचं डोकं लावल्यानंतरही स्मरण राहिलं की त्यांनी काय चूक केलेली आणि त्यांनी तो यज्ञ पूर्ण केला, काशीला जाऊन त्यांनी पुढे नंतर नामजप केला आणि ते भक्त बनले. तर आपल्याला समजून घ्यायचंय की दान, तप आणि यज्ञ हे आपल्याला केलंच पाहिजे, पण ते भगवंतांच्या आनंदासाठी केलं पाहिजे, ज्याने आपली आध्यात्मिक प्रगती होते. हरे कृष्ण. एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितं मतम उत्तमम. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षा विना केली पाहिजेत. हे पार, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता आपण, आपलं स्वरूप काय आहे, तर आपण कृष्णांचे सेवक आहोत आणि सेवा हा आपला मूळ स्वभाव आहे. पण जेव्हा प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कात आपण येतो तेव्हा आपल्याला ह्याचा विसर पडतो आणि कृष्णांची सेवा न करता आपण इतरांची सेवा करू लागतो, पण त्याने आपल्याला ना समाधान मिळत नाही. आता आपण शिकलो बघा, झाडाच्या मुळात पाणी घालणं आवश्यक आहे, म्हणजे सर्व झाड टवटवीत राहू शकतं. आपल्याला झाडाच्या पानांना, फुलांना, फळांना पाणी देण्याची गरज नाही, मुळाला घातलं की ते सर्व झाडांच्या अवयवापर्यंत पोहोचतं. आता तेच इथे आपल्याला सांगितलेलं आहे की कृष्णांची सेवा केली तरच संतुष्टी मिळेल. आता इथे चित्रामध्ये 2 माणसं दाखवली आहेत बघा आणि एक बकरी दाखवली आहे जी नदीच्या प्रवाहाबरोबर पाण्याच्या वाहून जाते. आता या दोघांना पोहायला येत आहे आणि त्या बकरीचे ते प्राण ते वाचवतात, तिला प्रवाहातून बाहेर काढतात सुरक्षितपणे. तर अशी कर्म आपल्याला केली पाहिजेत, पण ती कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, फळाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजेत. जेव्हा आपण अशा प्रकारे कर्म करतो तेव्हा ती कृष्णांच्या आनंदासाठी करतो, आपल्या स्वतःच्या सुखासाठी करत नाही. तेव्हा कृष्ण अशा कर्माची नोंद घेतात. आणि आपण म्हटलं ना की फळाची अपेक्षा न ठेवता आपल्याला केली पाहिजे. पण आता बघा, लक्षात घ्या, आपण कृष्ण कसे आहेत, भक्त वत्सल आहेत, दयाळू आहेत, मग आपल्याला ते योग्य फळ देणारच ना. विचार करा आता, निश्चितपणे कृष्ण आपली काळजी घेणार आहेत. म्हणून इथे आपल्याला काय सांगितलंय की यज्ञ, दान, तप हे सर्व आपण कृष्णांच्या आनंदासाठी केलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, आपल्या भौतिक लाभासाठी आपण करायचं नाही. पण काही लोकांना कृष्णांच्या आनंदासाठी करणं हे जमत नाही. आता आपण हे पुढच्या स्लाइडने समजून घेऊया. बघा इथे 18.7 या श्लोकात काय सांगितलेलं आहे. तमोगुणी व्यक्ती आहे, आपण प्रकृतीचे 3 गुण पाहिले ना, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. मग तमोगुणी व्यक्ती आहे, अज्ञानातच आहे, म्हणजे तो कसा आहे, भ्रमित आहे, त्यामुळे त्याला कर्तव्य माहितीच नाहीये आणि तो तो कर्तव्य करत नाही. मग 18.8 या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे, रजोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. रजोगुणी व्यक्ती कसा असतो, महत्वाकांक्षी असतो, कर्मफळाच्या प्रती अतिशय आसक्त असतो आणि सारखी धडपड असते, हे पाहिजे ते पाहिजे. त्याला काय वाटतं की कर्तव्य करणं फार कठीण आहे आणि त्याला भीती पण वाटते, पण तो फळाशी अतिशय आसक्त असतो. आता एखादा बिझनेसमॅन आहे, त्याला आपण सांगितलं की 2 तास जप कर, 16 माळा जप करायला 2 तास लागतात, तर तो काय म्हणेल, मी 2 तास जप करत बसलो तर माझ्या बिझनेसचा काय होईल, 2 तासात माझं केवढं नुकसान होईल, म्हणून त्याला हे कठीण वाटतं. तर रजोगुणी मनुष्य नियत कर्म खूप कष्टप्रद आहेत असं समजून किंवा क्लेशदायक आहेत अशी भीती वाटून
तो करत नाही आणि त्याचा त्याग करतो. आता त्यामुळे त्याची उन्नती होत नाही. पण आता 18.9 मध्ये आपल्याला सांगितलंय सत्वगुणी मनुष्य कसा आहे, तो ज्ञानी असतो, त्याला त्याची कर्तव्य माहिती असतात आणि ती कर्तव्य तो वेळ काढून करत पण असतो आणि योग्य प्रकारे तो करत असल्याने म्हणजे कुठलंही कर्तव्य न करण्याबाबत तो सबबही देत नाही. त्यामुळे तो विहित कर्तव्य करत असतो. तर हा 3 गुणांचा फरक झाला, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाचा. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.13-14. हे महाभाऊ अर्जुन, वेदात यानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची 5 कारणे असतात. ती कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान शरीर, कर्ता विभिन्न इंद्रिय आणि प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही 5 कारणे आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे. कर्माच्या सिद्धीची 5 कारणे असतात. आता आपल्या कधी कधी बघा आपण स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देतो. एखादं कार्य आपल्या मनासारखं झालं नाही तर, म्हणजे मी कार्य केलं पण म्हणून एखाद्याला अहंकार पण येतो की मी बघा मी केवढे कष्ट केले म्हणून हे असं यश मिळालं, किंवा एखाद्याला वाटतं की ते नाही झालं म्हणून त्याला निराशा पण येते, अगदी आत्महत्या करण्याचा तो विचार करतो. आता हे कशामुळे होतं तर तो स्वतःला करता मानतोय. मी केलेलं आहे, मला यश आलं किंवा मला अपयश आलं, म्हणजे मी करता आहे हे तिथे भावना असते. तर इथे कृष्ण काय सांगतात की कुठलंही कार्य सिद्धीस जाण्याचं 5 कारणं आहेत. कार्य सफल होण्याची 5 कारणं कुठली आहेत तर इथे चित्राद्वारे आपण समजून घेऊया. इथे चित्रामध्ये एक बाई दाखवली आहे बघा, तिचा ड्रेस मटेरियल विकण्याचा व्यवसाय ती करते. आता हा व्यवसाय, हे दुकान सांभाळण्यासाठी तिला कुठल्या गोष्टी लागतील तर पहिलं म्हणजे स्थान लागणार. स्थान म्हणजे दुकान किंवा जागा लागणार. आता एखाद्या मार्केटमध्ये हे दुकान असेल जिथे लोकांची ये जा असेल खरेदी करण्यासाठी. मग दुसरी गोष्ट म्हणजे ती स्वतः म्हणजे ती कर्ता झाली, त्या ठिकाणी ती हजर पाहिजे. तिसरी म्हणजे तिची इंद्रिय व्यवस्थित काम करायला पाहिजेत. ती आता जे ड्रेस मटेरियल विकते आहे ते दुकानामध्ये दाखवते सगळ्यांना, ती लोकांकडे बोलते, ते विकत असलेलं मटेरियल किती चांगलं आहे हे लोकांना ती पटवून देत असते. चौथं म्हणजे तिचे प्रयत्न. बघा आता कोणी 2च कपडे दाखवले तर ते लगेच घेतील असं नाही, त्यांना विविध कपडे म्हणजे 20-25 वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात, कपडे शांतपणे दाखवाव्या लागतात. तसंच हे मटेरियल ती जिथून कुठून आणतं, स्वस्तात मिळत असेल तिथून ती घेते, तिथून ती मागवते. आता ह्या झाल्या 4 गोष्टी. ह्या झाल्यानंतर हृदयामध्ये स्थित जो परमात्मा आहे, जो परमात्मा जेव्हा या कार्याला अनुमती देतो म्हणजे सँक्शन करतो, तेव्हाच तिची भरभराट होते व्यवसायामध्ये, म्हणजे तिचा माल खपेल. आता या बाईचं कर्म आपण बघतोय, तिचा व्यवसाय, आणि तिला व्यवसायात जो लाभ होणार आहे याचं विश्लेषण आपण केलं, सांख्य केलं. त्याने आपल्याला समजलं की 5 घटक आहेत ज्याने ते कार्य आता सिद्धीला जाऊ शकतं. शेजारीच एक बिल्डिंगचं चित्र दाखवलंय बघा, त्याही चित्राने आपण हीच गोष्ट समजून घेऊ शकतो. आता एक उंच बिल्डिंग, अनेक मजली बिल्डिंग बांधायची आहे. आता त्यालाही अनेक लोक बघा कसे म्हणजे 5 कुठले घटक लागतात. पहिलं म्हणजे जागा लागते, स्थान लागतं. मग दुसरं आहे करते, म्हणजे काय की त्या साईटवरती काम करणारे इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, गवंडी असतील, इतर कामगार, हे सगळं एकत्र मिळून ही इमारत उभी करणार आहे. मग तिसरं म्हणजे प्रयत्न झाले. ही सर्व माणसं पूर्ण इमारत उभी होईस्तवर भरपूर काम करत असतात, आपण बघतो हे. मग चौथं म्हणजे त्यांची इंद्रिय, की हे लोक आपल्या इंद्रियांची मदत घेऊनच एवढा मोठा प्रकल्प उभा करतात. आता या 4 गोष्टी झाल्या की शेवटी परमात्म्याची अनुमती लागते. आपण कधी कधी बघतो बघा, एखादं बांधकाम अर्धवट पडलेलं आहे, कुठल्या तरी लिगल प्रॉब्लेम्स मध्ये वगैरे बिल्डिंग अडकतात आणि ती इमारत मग पूर्ण होऊ शकत नाही. आता हे झाले 5 घटक. मग आता प्रत्येक घटकाचं महत्व 20-20% आहे का? म्हणजे पहिले 4 घटक अगदी पूर्ण 100% जरी वापरले तरी परमात्म्याला मान्य नसेल ना तर यश मिळत नाही ते कार्याला. तर कृष्ण इथे आपल्याला काय सांगत आहेत की आपल्या मनामध्ये जो असतो ना, तो मिथ्या अहंकार असतो. मिथ्या अहंकार म्हणजे काय? आपण आपल्यालाच करता मानतो. मी प्रयत्न केले, मी अभ्यास केला, मी कष्ट केले म्हणून पैसा आला, म्हणजे मी करता असं म्हटलेलं आहे. तर इथे कृष्ण स्पष्टपणे आपल्याला सांगतात की हा मिथ्या अहंकार आहे. कार्य सफल होण्याच्या मागे मी आहे. आता माझी अनुमती असेल तरच तुम्ही ते कार्य कर्म करत आहात, त्याच्यात तुम्हाला यश मिळेल. मिथ्या अहंकार म्हणजे काय? मी करता आणि मी भोगता असेल
तर मनुष्य कृष्णांकडे वळणार नाही. म्हणून कृष्ण परत एकदा हे ज्ञान आपल्याला देत आहेत. आता पहिल्या 6 अध्यायामध्ये आपण कर्मयोगाचं ज्ञान घेतलेलं आहे. आता परत कृष्ण एकदा आपल्याला सांगतात. कृष्ण भक्तवत्सल आहेत, त्यामुळे आपल्याला ते परत आठवण करून देतात की मिथ्या अहंकार सोडून आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की सर्व कारण म्हणजे हे जे 5 घटक आहेत त्यातला महत्वाचा घटक कुठला आहे? परमात्म्याची अनुमती. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.16 म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करत आहे तो क्वचितच मूर्ख आहे व तो ती गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. बघा, आता ज्याला वाटतंय की मी करता आहे, तर इथे कृष्ण स्पष्टपणे सांगतात की तो मूर्ख आहे. आपल्या हृदयामध्ये स्थित परमात्मा आपल्या कर्माचं संचलन करीत आहे हे त्या मूर्ख माणसाला समजत नाही. जरी स्थान, कर्ता, प्रयत्न, इंद्रिय ही भौतिक कारण असली तरी अंतिम कारण कोण आहे? स्वतः कृष्ण आहेत. तर त्यामुळे मनुष्याने फक्त या 4 कारणांकडे न बघता जे परम कारण आहे, जे सगळ्यात महत्वाचं आहे, ते जाणून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत मनुष्य स्वतःला करता मानतो तोपर्यंत हे मान्य करणार नाही तो. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.18 ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिय, कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता नेहमीची दैनंदिन कर्म करायला 3 प्रेरक असतात असे आपल्याला या श्लोकामध्ये म्हटलंय. कुठले 3 प्रेरक आहेत हे? तर पहिलं म्हणजे ज्ञान. मग ज्ञेय. ज्ञेय म्हणजे काय? ज्ञानाद्वारे जाणण्याचा विषय. आणि ज्ञाता. ज्ञाता म्हणजे जाणणारा. आता मला एखादं कर्म करायचंय तर त्याविषयी मला ज्ञान हवं ना. जसं मला विमान जर का चालवायचं असेल तर मला विमानाबद्दलची काही माहिती नसेल आणि चालवण्याविषयीची ते कसं उडवायचं हेही माहिती नाही, मग मला विमान चालवण्याची प्रेरणा कशी मिळेल? म्हणजे कुठलंही कर्म करण्याच्या अगोदर आपल्याला ज्ञान लागतं. आता एखादा क्रिकेटियर असेल किंवा अगदी नोकरी करणारा व्यक्ती बघा, आता क्रिकेटियर तासन तास नेट प्रॅक्टिस करतो किंवा एखादा व्यक्ती 8 तास जाऊन नोकरी करतो, कारण त्याचा काय लाभ आहे ह्याचं त्याला ज्ञान आहे, म्हणूनच तो उत्साहाने करतो. तर एखादा व्यक्ती परत परत भगवद्गीता ऐकत असेल कारण त्याच्यातून त्याला आनंद मिळतो, तर हे झालं ज्ञान. आता ज्ञाता. ज्ञाता म्हणजे काय? करता किंवा ज्ञान जाणणारा. आता कर्ता कसा आहे? कर्म करणार आहे. आणि कसं कर्म करणार आहे? तर त्याच्या इंद्रियांच्या द्वारे तो कर्म करणार आहे. म्हणजे इंद्रियांचा वापर करून तो कर्म करणार आहे. मग ज्ञेय. ज्ञेय म्हणजे काय? ज्ञानाचा उद्देश, ते कर्म करण्याच्या मागचा उद्देश. आता कोणी म्हणेल मला पैसा हवाय, कोणी म्हणेल मी प्रसिद्धीसाठी काम करतो. तर अशा प्रकारे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे कर्म करायला प्रेरणा देतात. आता कर्म हे कसं आहे? आपलं स्थूल शरीर करत असतं, म्हणजे आपल्या स्थूल शरीर म्हणजे आपलं शरीर जे एकमेकांना दिसतं. पण स्थूल शरीर हे कर्म करण्याच्या आधी सूक्ष्म शरीर ते कर्म करतं. आता जसं मला आता भाजी आणायला जायचंय, मी ठरवतेय, तर मी आधीच विचार करते की मी किती वाजता जाणार, कशी जाणार. बसने गेले तर मला अर्धा पाऊण तास लागेल, स्कूटरने गेले तर 20 मिनिटं लागतील. मग मी कुठली फळं घेणार आहे, कुठल्या भाज्या घेणार आहे, मग घरी घेऊन मला ते सगळं यायला सामान किती वेळ लागणार आहे. म्हणजे सूक्ष्म शरीराने ते कर्म मी आधीच केलेलं आहे आणि त्यानंतर मग ते स्थूल शरीर ते कर्म करणार आहे. तर इथे चित्रामध्ये एक बास्केटबॉल खेळणारा खेळाडू दाखवलाय. त्याला ज्ञान आहे की बास्केटबॉल कसा खेळायचा. म्हणजे ज्ञाता म्हणजे काय? तो स्वतः करता. आता कर्म म्हणजे त्याचं काय? बास्केटबॉल खेळणं. त्याची इंद्रिय वापरून तो खेळणार आहे. आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा उद्देश काय? तर त्याला ही मॅच जिंकायची. तर अशा प्रकारे आपणही आधी कर्म करतो आणि म्हणजे प्रेरणा मिळते आपल्याला. आणि मग आपण आधी आपण विचार करतो, मग प्रेरणा मिळते आपल्याला आणि मग आपण कर्म करतो. म्हणून ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे प्रेरक म्हटले जातात कुठलंही कर्म करण्यासाठी. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 18.19 भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारचे ज्ञान. 18.20 ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज. 18.21 ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक भिन्न शरीरात भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहे
हे आपणास समजले पाहिजे की आपण उत्कटतेच्या स्थितीत असणे आवश्यक आहे. 18.22 आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या त्या ध्यान त्या ज्ञानाला पाहिजे. ऍक्च्युली इथं ध्यान झाले त्याला तमोगुणी ज्ञान असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता प्रकृतीचे 3 गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या गुणांचा प्रभाव आपल्या बुद्धीवर, कर्मावरती किंवा जो कर्ता कर्म करतो त्याच्यावर पडतो, आपल्या निश्चयावर पडतो आणि सुखावरती पण पडतो. तर आता कसा पडतो ते आपल्याला ह्या 3 श्लोकामध्ये सांगितलंय. आता 20व्या श्लोकात काय म्हटलंय की जो मनुष्य म्हणजे देवता असो किंवा पशु पक्षी वृक्ष वेली या सर्वांच्या ठिकाणी, सर्व जीवांच्या ठिकाणी आत्मा जो पाहतो त्याचं ज्ञान सात्विक म्हटलेलं आहे. बघा, आपण जाणून घेतलं की प्राण्यांना त्यांच्या पूर्व कर्मानुसार देह प्राप्त झालेला असतो, पण सर्वांच्या मध्ये आत्मतत्व एकच आहे. म्हणजे बाह्य शारीरिक भेद न पाहता आत्मतत्वाला किंवा त्या चेतनेला जो बघतो ती सात्विक दृष्टी झाली. आपण 5व्या अध्यायात शिकलोय ना, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शुपाकेच्या पंडितः समदर्शिना. म्हणजे जो ज्ञानी असतो त्याच्यासाठी हे बाह्य शारीरिक भेद कसे असतात, निरर्थक असतात. कारण तो सगळ्यांना समदृष्टीने बघतो. गाय असो, कुत्रा असो, हत्ती असो, ब्राह्मण असो किंवा चांडाळ असो, सर्वांना समदृष्टीने बघतो, कारण त्यांच्यातल्या परमात्म्याला तो बघू शकतो. आता नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या बघा. एक कुत्रा त्यांच्याकडून तो भाकरी घेऊन जातो आणि नामदेव महाराज त्याच्या मागे पळत जातात की अरे ती भाकरी सुकी आहे, थोडं तुला तूप लावून देतो मग तू खा. तर किती निर्मळ हृदय असतं बघा संतांचं हे. तर हे सात्विक ज्ञान झालं. म्हणजे कुत्रा असेल तरी त्यातला आत्मा किंवा चेतना ही तीच आहे. मग आता 21व्या श्लोकात आपल्याला रजोगुणी ज्ञान कसं असतं त्याबद्दल सांगितलंय की तो व्यक्ती केवळ भोग करण्याच्या दृष्टीनेच बघत असतो. जी गोष्ट त्याच्या उपयोगाची आहे, कामाची आहे, भोगाची आहे, ती त्याच्या दृष्टीने चांगली असतं. आता असा व्यक्ती हे लक्षात ठेवत नाही की या सर्वांमध्ये परमात्मा आहे किंवा हे भगवंतांचा अंश आहे, हे त्याला फरक नाही पडत. बाह्य शरीराचा किंवा भौतिक शरीराच्या पलीकडे परमात्मा जो त्या शरीरात आहे, जो सर्वव्यापी आहे, याचं त्याला ज्ञानच नसतं रजोगुणी माणसाला. आणि रजोगुणी माणसाचं हे ज्ञान त्यामुळे माझ्या उपयोगाची वस्तू आहे ना तेवढंच तो बघत असतो. मग 22व्या श्लोकामध्ये आपल्याला तमोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. तमोगुणी म्हणजे काय? अज्ञान, अंधकार, ज्ञानच नाहीये. अशी व्यक्ती कसं तुच्छ प्रकारचं कार्य करत असते आणि त्याच्यामध्येच ते लिप्त असतात. पशुतुल्य मर्यादित ज्ञान त्यांचं असतं. म्हणजे त्यांच्या शरीरापुरतं मर्यादित असतं असं म्हणूया. मला बरं वाटतंय ना, मला समाधान मिळतंय ना, एवढंच त्यांचं ज्ञान असतं. आहार, निद्रा, भय, मैथून यातच त्यांचं ज्ञान संपतं. आणि अशी माणसं भौतिक जगात खूप आपल्याला दिसत असतात. तर हे झाले सगळे तमोगुणी. आपण आता पुढचं बघूया. पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय. हा, आता 3 प्रकारच्या क्रियांबद्दल आपल्याला इथे सांगितलंय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारच्या क्रिया. 18.23 जे कर्म नेमलेले आहे आसक्तीशिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. 18.24 परंतु फल आशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मी त्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. 18.25 जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशाच्या अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, प्रकृतीचे 3 गुण आधी ते ज्ञानावर कसा प्रभाव टाकतात ते आधीच्या श्लोकामध्ये पाहिलं. आता त्याच्याप्रमाणे क्रिया कशा बदलतात ते समजून घेऊया. 23व्या श्लोकात काय सांगितलं की कुठलंही कार्य निरासक्त होऊन, निरासक्त म्हणजे राग द्वेष, पसंत नापसंत, आवडतं नाही आवडत असं न मानता आपलं कर्तव्य समजून केलं जातं. आपली आसक्ती नसल्याने कृष्णांच्या आनंदासाठी हे कार्य केलं जातं. स्वतःच्या आत्मतृप्तीचा हेतू नसून मला हे आवडतं असं न मानता भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जे कार्य केलं जातं ते सात्विक कर्म होय. म्हणजे कार्य खूप उत्साहाने केलं जातं, फळाची आसक्ती ठेवली नाही जात, कृष्णांच्या आनंदासाठी केलं पाहिजे, कर्तव्य समजून केलं जातं. जसं आता हा अर्जुन युद्ध करणारे बघा, अनासक्तीने करणारे, कृष्णांच्या आनंदासाठी करणारे, पण पूर्ण उत्साहाने, पूर्ण ताकदीने आणि पूर्ण प्रयत्नाने करणारे. तर हे झालं सात्विक कर्म.
मग 18.24 मध्ये रजोगुणी व्यक्ती कसं करते सांगितलंय. रजोगुणी व्यक्ती इच्छापूर्ती करते, अहंकाराने कार्य करते, मी शरीर आहे हे मानून ती कार्य करत असते. जिथे मनुष्य स्वतःला शरीर मानू लागतो तिथे त्याची भोग प्रवृत्ती वाढते. मग मान सन्मान, यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हे सर्व काही जे पाहिजे असतं ते रजोगुणात केलेलं कार्य समजूया आपण. मी करता आणि मी भोगता अशा प्रकारात महत् प्रयासाने जे कर्म करतात ते मिथ्या अहंकाराने केलेलं जातं आणि स्वतःच्या स्वतःला आनंद देणारे ते कार्य असतं, स्वतःच्या समाधानासाठी केलं जातं, ते झालं राजसिक कर्म. मग 25व्या श्लोकात आपल्याला सांगितलेलं आहे तमोगुणी ह्याच्याबद्दल. आता रजोगुणी कसा म्हटला स्वतःच्या आनंदासाठी कार्य करतो आणि तमोगुणी व्यक्ती दुसऱ्याला दुःख देण्यासाठी कार्य करतो. म्हणजे मला त्रास होईल ते ठीक आहे, पण दुसऱ्याला दुःख होईल ह्याचा मला आनंद आहे, हा झाला तमोगुण. आता ही सगळी कर्म जी तमोगुणी व्यक्तीने केलेली असतात ही शास्त्राच्या विरुद्ध असतात, म्हणजे विकर्म असतात. मूक प्राण्यांना त्रास देणे, गरिबांना त्रास देणे, त्यांच्याकडून पैसे काढून घेणे, ही सगळी वाईट प्रकारची कर्म अशा प्रकारे हे तमोगुणी करत असतात. आता 3 प्रकारचे कर्ता कसे असतात हे आपण या पुढच्या ह्याच्यामधून समजून घेऊया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.26 जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यश अपयश यामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्म असे म्हटले जाते. 18.27 जो करता आणि कर्म फलप्रती आसक्ती होऊन फळांना बघू इच्छितो आणि जो लोभी, शाळू, अपवित्र व सुख दुःखामुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता असे म्हटले जाते. 18.28 जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्याचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी, सदैव काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा सात्विक कर्ता कसा आहे ह्याच्याबद्दल आपल्याला 26व्या श्लोकात सांगितलंय. त्याला काही अहंकार नाही, कुठलाही भौतिक लाभ पण नाही, पण दृढ संकल्प आहे त्याचा. मी रोज जप करेन म्हणजे करेनच, मंगल आरतीसाठी मी रोज उठेन, भगवद्गीता मी रोज वाचेन. आणि तो कसा करतोय, उत्साहाने करतोय, दृढ संकल्प ठेवून तो करत राहतोय. सफलता मिळेल म्हणून मिळाली किंवा नाही म्हणून तो विचलित होत नाहीये, कारण त्याची स्वतः भोग घेण्याची इच्छा नसते. सफलता मिळाली, यश मिळालं, कृष्णांची कृपा, असफलता मिळाली तरी कृष्णांची इच्छा, असा तो मानतो. सात्विक करता कसा आहे, ज्ञानी आहे, कृष्णांच्या आनंदासाठी पूर्ण उत्साहाने पूर्ण ताकदीने कर्म करतो, पण फळाकडे न बघता करतो आणि आपला जो काही उत्तम प्रयत्न आहे तो करण्याचा तो प्रयत्न करत असतो. 27व्या श्लोकामध्ये आपल्याला जो रजोगुणी बद्दल सांगितलंय तो करता कसा आहे, कर्मावरती आणि कर्मफळावरती अत्यंत आसक्त आहे. घर, गाडी, संपत्ती, भौतिक सुखसोयी, आपलं जीवन कसं अधिकाधिक सुखदायी बनेल असेच त्याचे विचार असतात. हा झाला रजोगुणी करता. आपलं कर्म सफल झालं तर तो फार सुखी होतो, असफल झालं तर तो दुःखी असतो आणि धनसंपत्तीची खूप लालसा असते रजोगुणी कर्त्याला. आणि अशा लोकांना अजून धन कसं प्राप्त करता येईल ह्याचे सारखे विचार असतात. मग ते धन कुठल्या मार्गाने आलंय ह्याला तो महत्व देत नाही. मिळतंय ना धन, मग घ्या आणि साठवा, अशी त्याची वृत्ती असते. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तो पापकर्म पण करू शकतो. अशी माणसं खूप लोभी असतात, इतरांचा द्वेष करतात. आपलं धन कायम आपल्याकडेच राहणार आहे, अविनाशी आहे असं त्यांना वाटत असतं आणि त्यामुळे मृत्यूच्या वेळेला हे धन आपल्यापासून वेगळं होणार याचं त्यांना अतिशय दुःख असतं बघा. मग 28व्या श्लोकामध्ये तामसिक कर्ताबद्दल आपल्याला सांगितलंय. तामसिक कर्ता म्हणजे कसा, अज्ञानात, त्यामुळे तो विकर्म करतो. शास्त्राबद्दलचं ज्ञानच नसतं त्याला, शास्त्राच्या विरुद्ध कामं करत असतो. हे लोक कपटी असतात, दुसऱ्याचा अपमान करणारे असतात, अतिशय आळशी आणि कामामध्ये चालढकल करणारे असतात. मोठ्या मोठ्या योजना बनवतात पण कृती काहीच करत नाहीत, त्यामुळे कायम दुःखी असतात. कशा प्रकारे तमोगुणात केलेलं काम हे कसं अंधकारात अज्ञानात केलेलं काम असतं आणि अज्ञानातच ते जखडलेले असतात. पण ह्यांना केवळ आध्यात्मिक गुरुच आता ह्याच्यातून बाहेर काढण्याचं काम करू शकतो. आपल्यासारख्या लोकांचं काही त्यांच्यावरती प्रभाव पडू शकत नाही. आता 3 प्रकारची बुद्धी कशी असते गुणांच्या प्रभावाने हे आपण ह्या श्लोकांमध्ये पाहू. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.30 हे पार्थ, या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि सहकार्य,
भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. 18.31 हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि सहकार्य यामधील भेद जाणू शकत नाही ती राजसी बुद्धी होय. 18.32 भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला व धर्म अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता सत्वगुणी बुद्धी कशी आहे 30व्या श्लोकात सांगितलंय, ज्याद्वारे मनुष्य कुठली कर्म करावीत कुठली करू नयेत म्हणजे योग्य अयोग्य हे ठरवू शकतो. त्याची सारासार विचार करण्याची शक्ती असते त्याच्यामध्ये, त्या बुद्धीमध्ये, ती झाली सात्विक बुद्धी. सात्विक बुद्धीच्या माणसाने शास्त्राचं ज्ञान घेतलेलं असतं बघा, त्यामुळे काय करायचं काय नाही करायचं ह्याची त्याला पूर्ण क्लॅरिटी असते. त्यामुळे काही झालं तरी तो चुकीची कर्म करत नाही. आता एखाद्याने त्याला सिनेमाला बोलवलं तरी तो विचलित होत नाही, त्याला निग्रहाने सांगतो की माझा आता भगवद्गीतेचा क्लास आहे किंवा मला जप करायचा आहे. त्याला स्पष्टपणे माहिती असतं की त्याला काय करायचंय, कुठलाही गोंधळ नसतो त्याचा, आणि शास्त्राच्या आधारावरती तो निर्णय घेतो आणि आपली कर्तव्य करत असतो. आता 31व्या श्लोकामध्ये सात्विक बुद्धी जसा योग्य अयोग्याचा भेद करू शकते, तसं आता रजोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. रजोगुणी व्यक्ती हा भेद करू शकत नाही. त्याच्या फायद्याचं काय आहे ते त्याला महत्वाचं असतं. इथे थोडंसं ज्ञान आहे पण भौतिक उपभोगाची इच्छा पण खूप प्रबळ आहे. म्हणजे कळत असतं त्याला पण तो वळू शकत नाही, असा तो प्रकार आहे. म्हणजे थोडं ज्ञान आहे पण त्याच्याप्रमाणे कृती तो करू शकत नाही, कारण त्याला इंद्रिय तृप्तीची खूप इच्छा आहे. ही झाली राजसिक बुद्धी. आणि 32व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आता तमोगुणी बुद्धी कशी, धर्माला अधर्म उलटच सगळं, कारण अज्ञानच आहे. आणि सात्विक बुद्धीच्या विरुद्ध असते ती. सात्विक बुद्धी म्हणजे क्लिअर कट क्लॅरिटी आहे, काय स्पष्ट योग्य अयोग्य ह्याची जाण आहे, काय करायचं नाही हे माहितीये. राजसी बुद्धी म्हणजे काय, नक्की काय करायचं ते समजत नाही. आणि तमोगुणी म्हणजे सगळंच विपरीत अयोग्य असं म्हणता येईल. आता तामसिक बुद्धीतला मनुष्य कसा असतो, नास्तिक असतो. तो महात्मा जो असतो त्याला तो सामान्य मानतो, आणि एखाद्या सामान्य माणसाला तो महात्मा मानून त्याची पूजा करत असतो. तर ही तामसिक बुद्धी अगदी अयोग्य प्रकारे माणसाला वागायला लावते. जसं आता एखादा दारुडा असेल तर आपल्या व्यसनासाठी तो घरदार विकेल, आपल्या बायको मुलांना त्रास देईल, कारण ही तामसिक बुद्धी त्याच्या मागे आहे. आता पुढचा बघूया. हा, आता 3 प्रकारचे निश्चय ह्याच्यावरती गुण कसे प्रभाव टाकतात ते बघू आपण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 18.33 आणि अशा रीतीने जो मन प्राण आणि इंद्रियाच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय हो. 18.34 परंतु हे अर्जुन, या निर्धाराने मनुष्य धर्म अर्थ आणि काम याच्या फळांना सतत असतो तो निश्चय राजकीय होय, राजसिक होय. 18.35 हे पार्था, जी धृती स्वप्न भय शोक विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धी पण धृती म्हणजे तामसिक धृती होय. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता 33व्या श्लोकात आपल्याला सात्विक निश्चयाबद्दल सांगितलंय. असा निश्चय जो दृढ आहे, अतूट आहे. म्हणजे कसा, एक दिवस केलं एक दिवस नाही असं नाही. सात्विक निश्चयामुळे मनुष्य आपल्या मनाला इंद्रियांनी नियंत्रण करू शकतो. त्यामुळे असा व्यक्ती दृढ निश्चयी असतो. बघा श्रीला प्रभुपाद, आपण पहिल्या अध्यायामध्ये घेतलं होतं जाणून, की जेव्हा त्यांनी बोटीचा प्रवास करून ते अमेरिकेला गेले, त्यांना हृदयविकाराचे झटके आले, पण त्यांचा निर्धार मात्र कायम होता. म्हणजे गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार भागवत धर्माचा प्रसार करायचा होता त्यांना, आणि त्यांनी तो केला. त्यांच्या निश्चयाच्या आड कोणीही येऊ शकलं नाही, अगदी त्यांची स्वतःची तब्येत सुद्धा. तर हा झाला सात्विक निश्चय, अतिशय दृढ निश्चय ज्याला म्हणतात. मग 34व्या श्लोकामध्ये आपल्याला राजसिक निश्चयाबद्दल सांगितलंय. हा कसा असतो राजसिक निश्चय, तर इथे इंद्रिय तृप्ती ही इच्छा ठेवून सगळ्या क्रिया केल्या जातात. मला भोगायचं आहे, मला माझी इंद्रिय तृप्ती करायची आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी महत् प्रयास असतो. म्हणजे इंद्रिय तृप्ती ही त्यांची प्रायोरिटी असते, महत्वाचं असतं त्यांना. इतर गोष्टी पहिल्यांदा इंद्रिय तृप्ती आणि बाकीच्या गोष्टी इतर जमलं तर करू असं ते विचार करतात. आता उदाहरणार्थ त्यांच्या असंख्य इच्छा असतात, त्यातली एखादी इच्छा एक माळ जप करण्याची असू शकते. आता जेव्हा असं असतं ना, तर तेव्हा काय होतं बघूया. आता जप करता करता कोणी मित्रांचा फोन आला, सगळे सिनेमाला जायचं ठरवतायत, तर मग हा व्यक्ती काय करेल, राजसिक निश्चयवाला, तो जपमाळ खाली ठेवेल, बाजूला ठेवेल आणि तो सिनेमाला निघून जाईल. सत्वगुणी कसा होता, तो सरळ टाळेल, सांगेल की मी येणार नाही, माझा आता भगवद्गीतेचा क्लास आहे, माझा जप करायचा आहे. पण हा रजोगुणी व्यक्ती हा असा करेल. आणि 35व्या श्लोकात आपल्याला
तमोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. आता रजोगुणी व्यक्ती आपण कसा म्हटला, अर्थ धर्म आणि काम याच्यासाठी कार्य करतोय. पण तमोगुणी व्यक्ती कसा आहे, फक्त स्वप्न बघतो, तो काही कार्य करत नाही, त्यामुळे तो कायम दुःखी असतो, मोहग्रस्त असतो. मोठ्या मोठ्या योजना बनवतो पण तो कृती त्याच्यावर काहीच करत नाही. हा झाला तमोगुणी निश्चय. म्हणजे त्याला दुर्बुद्धी असंच म्हटलेलं आहे आणि या माणसाचं निश्चित पतनच होतं तमोगुणी व्यक्तीचं. आता इथे पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला 3 गुण माणसाच्या सुखावरती कसा काय प्रभाव टाकतात ते आपल्याला समजेल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.37. जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. 18.38. इंद्रियाच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. 18.39. आणि जे सुख स्वरूप साक्षात्कार या पलीकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा आळस व प्रमाद त्यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता सात्विक सुख कसं म्हटलंय, आरंभी विषासमान वाटतं पण शेवटी ते अमृत तुल्य असतं. म्हणजे सुरुवातीला पालन करायला अत्यंत कठीण वाटतं, पण ते करण्यामध्ये मनुष्य यशस्वी झाला तर त्याला अमृततुल्य असं सुख मिळू शकतं. उदाहरण घेऊया बघा, आपल्याला काही रोग असेल आणि आपल्याला कुठलं तरी औषध घ्यायला सांगितलंय, पण ते औषध ना अतिशय कडू आहे, ते घेणं आपल्याला खूप अवघड आहे, पण शेवटी तेच आपल्या स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरतं. किंवा अगदी साखर झोपेमधून उठून आपल्याला मंगल आरती करायला 4 वाजता तयार होणं सुरुवातीला खूप कठीण वाटतं, पण शेवटी आपल्याला समजतं की आपण जपही करू शकलो, ऑफिसची कामही करू शकलो आणि आपल्याला हे सगळं करण्यामध्ये आनंदही खूप मिळाला. तसंच व्यायाम करणं असतं, विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यास करणं असतं. ही सगळी हीच उदाहरणं झाली. किंवा ज्या लोकांना आता वजन कमी करण्यासाठी फास्ट फूड वगैरे सोडायचंय, खाणं बंद करायचं, तर सुरुवातीला अतिशय अवघड वाटतं, पण नंतर ते स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतं. तर हे झालं सात्विक सुख. मग 38व्या श्लोकामध्ये आपल्याला आता राजसिक सुखाबद्दल सांगितलंय. इथे राजसिक म्हणजे काय, इंद्रिय आणि इंद्रियांच्या विषय यांच्यामधून प्राप्त होणारी सुख म्हणजे राजसिक सुख. ही कशी असतात, ही अंतिम दुःखच मिळतं, पण ही सुरुवातीला खूप हवी हवीशी वाटतात. आता तरुण युवा पिढीमधले जे तरुण मुलं मुली आहेत बघा, एकमेकांकडे आकर्षित होतात, शारीरिक आकर्षण आहे, हे प्रथम अतिशय सुखदायक वाटतं पण कालांतराने तेच त्यांच्या दुःखाचं कारण बनतं. तर म्हणजे लक्षात घेऊया, सुरुवातीला आनंद देणारं आणि अंतिमतः ते दुःख मध्ये बदलणारं किंवा विषाप्रमाणे वाटणारं हे झालं राजसिक सुख. आता आपण बघितलंय बघा, 5व्या अध्यायामध्ये कृष्णांनी 22वा श्लोक आपल्याला सांगितलाय की येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नव एव ते आद्यंतवंत कौंतेय न ते रमते बुधा. म्हणजे बुद्धिमान व्यक्ती कसा असतो, भौतिक इंद्रिय सुखाच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखामध्ये भागच घेत नाही, कारण अशा सुखांना आरंभ असतो आणि अंत आहे हे तो जाणतो, म्हणून त्याला बुद्धिमान म्हटलेलं आहे. न तेषु रमते बुधा म्हणजे बुद्धिमान व्यक्ती, म्हणून तो इंद्रिय सुखाच्या कारणांकडे आकर्षित होत नाही. जिथे आता त्वरित सुख मिळतंय, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे, ते झालं राजसिक सुख. पण समजून घेऊया, ते क्षणिक आहे, त्याचं अतिसेवन आपल्याला लाभदायक होणारच नाही. म्हणजे ते कसं आहे, प्रेयस म्हटलंय बघा, प्रेयस म्हणजे तात्पुरत्या लाभाचं, श्रेयस नाही, अंतिम लाभदायक नाही. शाश्वत सुख कसं आहे, ते अंतिम लाभाचं आहे आणि शाश्वत सुख हे फक्त शाश्वत गोष्टींमधूनच मिळू शकेल. आता कृष्ण भौतिक जगाला कसं वर्णन करतात बघा, दुःखालयम अशाश्वतम, म्हणजे भौतिक जग कसं आहे, अशाश्वत आहे, तर शाश्वत सुख त्यामुळे आपल्याला भौतिक जग देऊच शकणार नाही. भौतिक जग आपल्याला हे सोडावंच लागणार आहे. आता शाश्वत कोण आहे, तर फक्त कृष्ण आहेत, आपला आत्मा आहे आणि आपल्या आत्म्याचा कृष्णांच्या बरोबरचा जो संबंध आहे ना, तोच केवळ शाश्वत आहे. आता 39व्या श्लोकामध्ये आपल्याला तामसिक सुख कसं आहे याबद्दल सांगितलंय. तर ते सात्विक सुखाच्या विरुद्ध, म्हणजे आळस निद्रा ह्यातच जो सुख मानणारा असतो तो तमोगुणी असतो. तमोगुण म्हणजे अज्ञान भ्रम, आणि तो सदैव त्यामुळे भ्रमितच असतो, योग्य अयोग्य त्याला कळत नाही, पापकर्म करत असतो, कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतो, त्यामुळे तो दुःखी असतो. रजोगुणी कसा आहे, आरंभिक क्षणिक सुख आहे पण शेवटी दुःख आहे. पण तमोगुणी आरंभीही आणि शेवटी दुःखच दुःख आहे.
आता एखादं उदाहरण म्हणजे आता नशा करणारे, दारू पिणारे जे लोक असतात, खरं तर काहीच आनंद नाहीये, पण त्या लोकांना वाटत असतं सुखाची काहीतरी अनुभूती त्यांना मिळते. आता आपल्याला काय करायचंय की आपल्या सुखाची पातळी आपल्याला तमोगुणापासून रजोगुण, रजोगुणापासून सत्वगुण इथे आणायची आहे, म्हणजे उन्नती करायची आहे. कसं करू शकतो आपण हे? तर आपण जप करून करू शकतो. कृष्ण आपल्याला सांगतात, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात बघा समजावून, की तुम्हाला उच्चतर रसाचा ज्याने अनुभव घेतला ना, तर त्याला भौतिक जगातल्या निम्न रसाविषयी काही वाटणार नाही. कृष्णाच्या ऐश्वर्याची, कृष्णाच्या भक्तीची गोडी ज्याने चाखली, त्याला त्या भौतिक विषयामध्ये आता त्या गोष्टी त्याला फिक्या वाटू लागतात किंवा तुच्छ वाटू लागतात. हा, तर हे महत्वाचं आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघा आपल्याला कृष्णांनी काय सांगितलंय. जे 3 गुण आहेत, तर ते आता आश्रमावरती, वर्णाश्रमावरती कसा प्रभाव टाकतात याबद्दल आपण बघूया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, श्लोक वाचताय ना? 18.42. श्लोक आहे का? हो हो, हो. वाचते वाचते, माझ्या लक्षात नाही. हा, हरे कृष्ण. मी तिन्ही श्लोक एकत्र वाचते, मग तिन्हीचा अनुभव घ्या, अनुवाद घ्या माताजी. 42. हरे कृष्ण. शमोदम तप शौचम क्षांतिर आर्जमेव च ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. 43. शौर्यम तेजम धृती दाक्षम युद्धे च अपि अपलानयम दानम ईश्वर भाव च क्षात्रम कर्म स्वभावजम. कृषि गोरक्ष वाणिज्यम वैश्यकर्मं स्वभावजम परिचार्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गोरक्ष आणि व्यापार हे वैश्याचे स्वभावजन्य कर्म आहेत आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता 3 गुणांवरती आधारित हे वर्णाश्रम बनलेले आहेत बघा. आता 42व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलंय, सत्व गुणामध्ये स्थित कोण आहे, तर ब्राह्मण आहे. मग ब्राह्मणाचे गुण कुठले आहेत, तर शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता. आता जे हे सर्व 9च्या 9 गुण ज्याच्यामध्ये असतील त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. मग 43व्या श्लोकामध्ये आपल्याला क्षत्रियाचे गुण सांगितलेले. क्षत्रिय कसा आहे, रजोगुणात आहे. आता त्याच्यामध्ये शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, औदार्य आणि नेतृत्व हे 7 गुण ज्याच्यामध्ये आहेत, तर त्याला क्षत्रिय म्हटलेलं आहे. मग वैश्य आहे. वैश्य कसा आहे, तर रजोगुण आणि तमोगुणाचं मिश्रण आहे. आणि कृषी, गोरक्षा, व्यापार हे सर्व कार्य वैश्य करतो. आणि शूद्र काय म्हटलेलं आहे, तर तो इतर तिन्ही वर्णांची म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करतो, म्हणजे त्यांच्याकडे तो सेवक बनून राहतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. यतः प्रवृत्ति भूतानां येन सर्वं ततं स्वकर्मणा तम अर्भच्च सिद्धिं विन्दन्ति मानवः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सर्व जीवांचा उद्भव आणि सर्व व्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता या 46व्या श्लोकामध्ये आपल्याला कृष्ण काय सांगतात, की प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत, तर त्यामुळे एक जण दुसऱ्याचं काम करू शकत नाही. आता जसा एखादा टीचर असेल, एखादा कॉलेजमध्ये शिक्षक असेल, तर तो आर्मीमध्ये जाऊन जवानाचं काम करू शकत नाही, कारण दोघांचे गुण वेगळे आहेत. तर आपण आपल्या गुणांना प्रथम जाणून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या कर्तव्याचं जर का पालन करत राहिलो, तर आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. म्हणजे आपला गुण ओळखून आपण आपला व्यवसाय निवडायचा आहे. असं नाहीये की ब्राह्मण नेहमी वेद अध्ययन करतो म्हणून त्यालाच कृष्णाची प्राप्ती होईल. इथे या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला काय समजून सांगतात, की तुम्ही तुमच्या स्वधर्माचं जरी पालन केलं, तुम्ही आता क्षत्रिय असाल, वैश्य असाल, शूद्र असाल, प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा आहे, पण त्या स्वधर्माचं पालन करून तुम्ही माझी प्राप्ती करू शकाल. म्हणजे कृष्णाची प्राप्ती करायला ब्राह्मणच असायला हवं आणि ब्राह्मणाचंच कर्म करायला असं हवं असं नाही.
क्षत्रिय आपल्या वर्णात राहून आपलं स्वधर्माचं पालन करूनही कृष्णांची प्राप्ती करू शकतो, आणि ते शूद्र आणि वैश्यासाठी पण लागू आहे. आता क्षत्रिय क्षत्रिय असं म्हणाला की माझं कर्तव्य सोडून मी ब्राह्मणासारखं ज्ञान अर्जन करतो, वेद पठण करतो, तर ते बरोबर नाही. आपल्या स्वधर्मात असणारी कर्तव्य सोडून दुसऱ्याच्या वर्णात कर्तव्य आपण करू लागलो तर ते आपल्यासाठी अहितकारी आहे. स्वधर्माचं पालनच आपली आध्यात्मिक उन्नती घडवणार आहे, हे आपल्याला या श्लोकामधून कृष्ण समजवतात. की जो लाभ आता या ब्राह्मणाला, एखाद्या ब्राह्मणाला वेद अध्ययन करून मिळेल, तोच लाभ क्षत्रियाला युद्ध पण करून मिळेल, हे सांगितलेलं आहे. 47. हरे कृष्ण. श्रेयान् स्वधर्मः विगुणः परधर्मान् अनिश्चितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. इथे असं का म्हटलंय की मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचं अनुकरण करू नये? समजून घेऊया. कारण प्रत्येकाचा गुण वेगळा आहे बघा, त्याप्रमाणे स्वभावानुसार कर्म केलं पाहिजे. आता मनुष्याला असं वाटत असेल की आपण दुसऱ्याचं कर्म करायला पाहिजे. का बरं असं त्याला वाटतं? कारण त्याला त्याच्या कर्मामध्ये काहीतरी दोष आढळतो. आता क्षत्रिय आहे, क्षत्रिय देशाची रक्षा करतो. आता तो म्हणू लागला की मला विरोधी सेनेमधल्या जवानांना मारावं लागतं, हत्या करतो मी, त्यापेक्षा ब्राह्मणाचं कर्म बरं आहे. तो काय करतो? वेदांचं अध्ययन करतो, ज्ञान देतो, इतरांना देतो. आता ब्राह्मण म्हणू शकतो की माझ्या कामामध्ये मला धन मिळत नाही, वैश्य मात्र व्यापार करून खूप धन कमवतो. मग वैश्य काय म्हणू शकतो की बाबा मी व्यापार करतो, पण मला व्यापार करताना खोटं पण बोलावं लागतं. तर असं प्रत्येक जण म्हणेल की माझ्या कर्मात काहीतरी दोष आहे, आणि दुसऱ्या गुणामधलं जे मनुष्याचं कर्म आहे ते काम मी करतो. तर ते कृष्ण आपल्याला काय समजवतायत इथे कृष्ण, की असं केलं तर हे आपल्यासाठी श्रेयस्कर होणार नाही. तुमच्या गुणाप्रमाणे वर्ण तुम्ही निवड, म्हणजे आपला जो गुण आहे त्याप्रमाणे तो जाणून आपल्याला व्यवसाय निवडायचा आहे. म्हणजे आता आपल्याला एखाद्याला शिक्षक बनायचंय किंवा प्रोफेसर बनायचंय, तर त्याने दुसरा व्यवसाय करून उपयोग नाही. त्याने आपला गुण ओळखला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याने कार्य केलं पाहिजे, मग तो आनंदी राहील. आता बघा, कधी कधी कॉलेजमध्ये मुलं कसा विचार करतात की माझ्या 4 मित्रांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलीये, प्रवेश घेतलाय, मग मी पण तसंच करतो. आता या मुलामध्ये जर का ते इंजिनिअरिंगचं शिक्षण अभ्यासक्रम घेण्याचे गुण नसतील, तर त्या अभ्यासक्रमात त्याचं लक्ष लागणार नाही. तो अभ्यास करणं पण त्याला जड जाईल आणि तो नापास होईल. आणि असफलतेने काही मुलं बघा अगदी आत्महत्येचा वगैरे पण विचार करताना दिसतात. तर इथे लक्षात काय ठेवायला पाहिजे? आपल्याला आपल्या गुणानुसार आपण कार्य केलं पाहिजे. इथे या चित्राद्वारे आपल्याला हेच सांगितलेलं आहे. तर या चित्रामध्ये त्या माणसाने प्राण्यांना समोर उभं केलंय बघा बोलून, आणि सगळ्यांना एकच परीक्षा दिली आहे की या झाडावरती चढून दाखवायचंय तर तुम्हाला बक्षीस मिळेल. आता हत्ती आहे, हत्ती काय म्हणतो की मी झाडावर जर का चढलो तर हे झाडच खाली पडेल. त्याच्यानंतर एक पेंग्विन दिसतोय, तर तो पेंग्विनला तर झाड माहितीच नाही, त्याने कधी झाड बघितलेलंच नाहीये. तिसरा आहे मासा आहे, मासा म्हणतो मी तर पाण्याच्या बाहेर पडलो तरच मरून जाईल, झाडावर चढणार कसा. आता तिथे एक सील पण दाखवलंय, ते म्हणतो की मला झाडावर चढणं माहितीच नाही, मी कधीच चढलेलो नाहीये. कुत्रा आहे, कुत्रा काय म्हणतो, बघतो प्रयत्न करतो चढता येतंय का. पण कावळा आणि माकड कसे आहेत, पटकन झाडावर जाऊ शकतील. आता कुत्र्याने बघा प्रयत्न केले तरी तो यशस्वी होईलच असं नाही. त्याचप्रमाणे बघा, आपण आपलं कर्म आपल्या गुणानुसार जेव्हा निवडतो, ते कर्म आपण सहजगत्या करू शकतो. जसं आता कावळा आणि माकड आहे, ते कसे झाडावर पटकन जाऊ शकतील, अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या गुणानुसार कार्य निवडतं ते आपल्याकडून सहजगत्या किंवा पटकन होऊ शकतं. आणि आपल्याला इतर कामं करायला, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी वेळ मिळतो, आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. जे कर्म आपण निवडलं त्याचं फळ आपण आनंदाने कृष्णांना अर्पण करू शकतो. आता या कुत्र्याकडे बघा, त्याने कितीही प्रयत्न केला झाडावर चढायचा तरी त्याला यश मिळणार नाहीये. प्रयत्न करत राहिला तरी यश न मिळाल्याने तो वैतागून जाईल, म्हणजे त्याला कसं नैराश्य येईल, फ्रस्ट्रेशन येईल. आणि ह्याचप्रमाणे आपण आपल्या गुणाप्रमाणे आपला व्यवसाय निवडला नाही, कार्य निवडलं नाही, तर असंच नैराश्य आपल्याला पण येतं. आणि असा मनुष्य मग कृष्णांचा विचार पण करू शकत नाही. तर अशा म्हणून आपल्याला काय सांगितलंय कृष्णांनी इथे,
की तुमचा वर्ण हा तुमच्या गुणांवरती अवलंबून आहे, तुमच्या जन्मावरती नाही. तुम्ही परक्याचं कर्म करू नका. तुम्ही ज्या गुणात आहात त्याप्रमाणे तुमचं कर्म निवडा. मग त्याच्यामध्ये दोष जरी असतील ना तरी तेच कर्म करा. त्यानेच तुमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. म्हणजे एकच परीक्षा सगळ्यांना देऊन उपयोग नाहीये. जसं आता झाडावर चढणं ही एकच परीक्षा ठेवली तर ती बरोबर होणार नाही, कारण इथे प्रत्येकाचे गुण वेगळे वेगळे आहेत. ज्याचा जसा गुण आहे त्याने तसं कार्य केलं पाहिजे आणि त्याद्वारे आपली आध्यात्मिक प्रगती पण होऊ शकते, हे आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18.49. जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या ह्याच्यामध्ये काय सांगितलंय या श्लोकामध्ये आपल्याला, की मूळ उद्देश काय आहे, की आपल्याला या 3 गुणातून प्रगती करायची आणि विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित व्हायचंय, जे आपण फक्त भक्तीद्वारे करू शकतो. कृष्ण भावना भावित जीवन आपण जगू लागलो म्हणजे कृष्णांबरोबर आपण जोडून घेतलं आपल्याला, तर आपली वाटचाल याद्वारे पुढे आपण प्रगती करू शकतो आणि शुद्ध सत्व गुणापर्यंत जाऊ शकतो. हरे कृष्ण. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयाचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिथ्याहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधीस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टीचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्वरहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापत निश्चितच प्रगत होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की आपला मूळ उद्देश काय आहे, तर कृष्णधामाची प्राप्ती करून घेणं. मग हे आपण कसं करू शकतो, तर भक्तिमय सेवेमध्ये जेव्हा आपण संलग्न होतो तेव्हा हळूहळू आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतो. आता जो आत्मसाक्षात्कारी असतो त्याची वैशिष्ट्य इथे या श्लोकामध्ये दिलेली आहे. बघा, इथे चित्रामध्ये जो भक्त दाखवलाय तो सर्व प्राणी मात्रांना सम मानतोय, समदृष्टीने बघतोय. सर्वांमध्ये असलेला परमात्म्याचा अंश त्याने जाणलेला आहे. कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ असा भेदभाव तो करत नाही. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांचा नित्य सेवक आहे हे निश्चितपणे तो जाणत असतो. समहा सर्वेषु भूतेषु असं म्हटलेलं आहे. आता 55. हरे कृष्ण. भक्त्या माम अभिजानान्ति यावन् च अस्मि तत्त्वतः तत्माम तत्त्वतः ज्ञात्वा विशते तत अंतरम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. इथे कृष्ण काय सांगतात, की केवळ भक्तीद्वारेच मला जाणता येतं. भक्त्या माम अभिजानाती. एकमेव मार्ग कृष्णांना जाणण्याचा म्हणजे भक्तिमय सेवा. आता जो हे करतो तो कृष्णधामात प्रवेश करू शकतो. आता ह्या श्लोकाला भक्ती योगाचा सार असं म्हटलं जातं. आपण केवळ अनन्य भक्तीनेच कृष्णांना जाणू शकतो, हे या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाणः मत व्याप आश्रयः मत प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदम अव्ययम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे आपल्याला या श्लोकात काय सांगितलंय, की आपण स्वप्रयत्नांनी पुढे जाऊ शकत नाही, प्रगती करू शकत नाही. आपल्याला कृष्णांची कृपा लागते किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्तांची कृपा लागते. आपण आपल्याला कुठलंही कार्य कर्तव्य सोडायचं नाहीये, पण कृष्णांच्या बरोबर जोडून घ्यायचंय. कृष्ण अवश्य आपल्याला आपल्याला त्यांच्या अविनाशी कृष्णधामापर्यंत घेऊन जातील.
आपण काय करायचंय, कृष्णांचं स्मरण आपण जेव्हा करत राहू, सराव करत राहू कृष्णांचं, म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणमचा, तर त्यावेळेला अंतिम समयी पण आपल्याला कृष्णांचं स्मरण निश्चित येईल. आपण 8व्या अध्यायामध्ये शिकलोय ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंत सवयी जो माझं स्मरण करेल, तो जो शरीर त्याग करत असताना तो निश्चितपणे माझ्या धामाची प्राप्ती करून घेईल. तर कृष्णांची कृपा आणि कृष्णांच्या शुद्ध भक्ताची कृपा आपल्यावर पाहिजे आणि आपले प्रयत्न पाहिजे श्रवणम कीर्तनम स्मरणमचे. 58. हरे कृष्ण. मच्चितः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेतत्वम् अहंकार न श्रोष्यसि विनकांक्षसि. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू अशा भावनाने ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता इथे ना कृष्ण आपल्याला दोन मार्ग देत आहेत, भोग कर किंवा माझ्यासाठी कार्य कर. आता भोग करत राहशील तर बंधनामध्ये अडकत जाशील. बघा, आपण 15व्या अध्यायामध्ये तो उलटा अश्वत्थ वृक्ष बघितला होता. तिथे काय समजून घेतलं होतं की जीव एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर असा अडकूनच राहतो, त्या वृक्षातून बाहेर निघू शकत नाही. पण जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो तेव्हा आपलं कल्याणच कल्याण आहे. इथे कृष्णांनी आपल्याला चॉईस दिलाय, पण आपण स्वतंत्र आहोत निवड करायला काय ठरवायचंय ते. आता जसं आई वडील आपल्या मुलांना समजवतात बघा, तसंच कृष्णांनी इथे केलेलं आहे की हे भौतिक जीवनाच्या भवसागरामध्ये मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलाय. जसं आता सागरामध्ये वादळ येतं, लाटा उसळतात, तसंच आपल्या जीवनात संकट येणार आहे. पण कृष्ण काय म्हणतायत की माझ्या कृपेने सर्व संकट पार करशील. स्वतः कृष्ण इथे आपल्याला सांगतायत. पण उलट माझ्यापासून दूर गेलास, आपल्या इंद्रिय तृप्तीमध्ये राहिलास, मिथ्या अहंकार करताना स्वतःला कर्ता मानून जर का तू भोगता बनलास, तर भोगामध्ये लिप्त राहिलास तर काय होईल, नाश पावशील. इथे कृष्णांनी ठरवायला आपल्याला सांगितलंय. कुठला मार्ग निवडलास तर काय होईल हे आपल्याला सांगितलंय, पण पर्याय निवडायचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. 61. हरे कृष्ण. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे अर्जुना, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकात काय सांगितलंय की कृष्ण प्रत्येकाच्या हृदयस्थळी परमात्मा रूपात स्थित आहेत आणि सर्व जीवांचं भ्रमण, भ्रमण म्हणजे मृत्यूनंतर कुठला जीव कुठे जाणार आहे 84 लाख योनींमध्ये, हे कृष्ण नियंत्रित करत आहेत. म्हणजे आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत हा आपण विचार पण करू नये. सर्व जीव कसे आहेत, त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत आणि म्हणून कृष्णांना शरण जाण्यातच आपली आपली भलाई आहे किंवा आपलं कल्याण आहे, हे आपण समजून घेऊया. 62. हरे कृष्ण. त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतिं स्थानं प्राप्यसि शाश्वतम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे भारत, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की मला शरण येण्यानेच तुला परम शांती प्राप्त होईल आणि माझ्या परमधामाची प्राप्ती होईल. इथे राजा रुद्र प्रताप यांची कहाणी आहे, आपण बघितलेली आहे ती. चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीला जेव्हा आलेले असतात तेव्हा राजा रुद्र प्रताप त्यांना भेटण्याची इच्छा दर्शवतो, पण चैतन्य महाप्रभू त्याला नकार देतात. पण शेवटी जेव्हा राजा सेवा करतो रथयात्रेमध्ये तेव्हा चैतन्य महाप्रभू स्वतः भेटतात. पुढचा बघूया. 63. इति ते ज्ञानमख्यातं गुह्याद् मया विमृश्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
याप्रमाणे मी तुला आध्यात्मिक गुह्यज्ञान सांगितले आहे. त्याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की मी तुला भगवद्गीतेचं संपूर्ण ज्ञान दिलंय. कृष्ण हे नाही सांगतायत अर्जुनाला की जसं मी सांगितलंय तसं कर. कृष्ण काय म्हणतायत, यथा इच्छसी तथा कुरु, म्हणजे जशी तुझी इच्छा असेल तसं कर. इथे कृष्ण म्हणतायत, यावरून आपल्याला समजतं की कृष्ण आपल्याला कुठेही जबरदस्ती किंवा बळजबरी करत नाहीयेत. एक सूक्ष्म स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलंय हा निर्णय करण्याचं. आता आपण पूर्ण भगवद्गीतेचं अध्ययन केलंय. आपल्याला काय करायचंय ह्याचा निर्णय कृष्णांनी आपल्यावर सोडलेला आहे. आपल्याला कृष्णांचं सेवक बनायचंय का मायेचं सेवक बनायचंय हे आपण ठरवायचंय. बघा, जीवाचा स्वभाव कसा आहे, सेवा करणं हा त्याचा स्वभाव आहे. पण कोणाची सेवा करणार, कृष्णाची सेवा करणार का मायेची सेवा करणार, यावरून त्याचं भवितव्य ठरणार. आता काही लोक म्हणतात बघा, आपल्या हातात काहीच नाहीये, सगळं काही परमेश्वरच ठरवतो. म्हणजे परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलू हलू शकत नाही. तर अगदी बरोबर आहे, पण इथे सूक्ष्म स्वातंत्र्य आपल्याला दिलंय निवडण्याचं. तर म्हणून कृष्ण इथे श्लोकामध्ये काय सांगतात, यथा इच्छासी तथा करू, जशी तुझी इच्छा असेल तसं कर. आता कृष्ण कोण आहेत बघा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, सर्व लोक महेश्वरम आहेत. पण ते अर्जुनाला सांगतायत यथा इच्छसी तथा कुरु. आता कुठल्याही नात्यात, भौतिक नात्यामध्ये पण बघा हे स्वातंत्र्य हवं, अशी बळजबरी असू नये. आपण ज्या वेळेला नातं एखादं फुलवायचं असेल तर तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला आपण जेव्हा स्वातंत्र्य देतो ना निर्णय घेण्याचं, तेव्हाच ते नातं व्यवस्थित टिकू शकतं. आता इथे कृष्ण भगवद्गीतेचं महान ज्ञान जेव्हा कृष्ण देतात अर्जुनाला, तेव्हा पण हे स्वातंत्र्य देतात ठरवण्याचं की स्वातंत्र्य तुझ्याकडे आहे, मी तुला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आता निर्णय मी तुला देतोय, तुला ठरवायचंय, तुला मायेचं सेवक बनायचंय का कृष्णांची सेवा करायची आहे. हा खूप महत्वाचा श्लोक आहे, भगवद्गीतेमध्ये दोनदा आलेला श्लोक आहे बघा. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू एक अत्यंत प्रिय सखा आहेस. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. भगवद्गीतेमध्ये दोन वेळा श्लोक आलेला आहे हा. 65व्या 18व्या अध्यायातला आणि 9व्या अध्यायातला 34वा श्लोक. त्यावरून आपण त्याचं महत्व समजू शकतो. 700 श्लोकामध्ये कृष्णांनी दोन वेळा हा श्लोक म्हटलेला आहे. आता इथे कृष्ण काय सांगतात, मन्मना भव मत भक्तो, म्हणजे माझे सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मद्याजी माम नमस्करू, माझे पूजन कर, मलाच नमस्कार कर, आणि याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. आता मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, म्हणजे नुसतंच असं म्हणत नाही मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. निश्चितपणे आणि प्रतिजाने असा शब्द आहे बघा, प्रतिजाने म्हणजे प्रतिज्ञेने सांगतो. कारण कसं आहे, कृष्ण भक्तवत्सल आहे, त्यांना हवं आहे आपण कृष्णधामामध्ये यायला, आणि आपण त्यांना प्रियही आहोत. तर दोन वेळा आलेल्या श्लोकाचं हेच महत्व आहे की आपल्याला सदैव कृष्णांचं चिंतन करता येईल, असं जीवनाला वळण दिलं पाहिजे. अशा प्रकारे आपली दिनचर्या किंवा कामं आपण केली पाहिजे, ज्याद्वारे आपल्याला कृष्णांचं सतत स्मरण करता येईल, त्यांचं चिंतन करता येईल. आणि जेव्हा आपण असं करू तर त्यावेळेला कृष्ण आपल्याला हे प्रतिज्ञेने सांगतात की तू मला प्राप्त करू शकतोस. आता जो कोणी कृष्ण भावनेमध्ये आहे त्याला कृष्ण लोकाची निश्चित प्राप्ती होईल, हे कृष्णांनी सांगितलंय. बघा, आपल्याला 8व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणालेले आहे की अंतसमयी जसे भाव असतील त्याप्रमाणे पुढचं शरीर मिळणार आहे आपल्याला. यम यम वापी स्मरण भाव त्यजती अंते कलेवरम. जसा भाव आपला राहील त्याच प्रमाणामध्ये कृष्ण आपल्याला भेटणार आहे. आणि जो भाव आपण मृत्यूच्या समयी ठेवू त्याप्रमाणेच आपल्याला अंतसमयी कृष्ण आठवणार आहेत. पण त्याचा सराव मात्र आपल्याला आयुष्यभर करावा लागेल. 66. हरे कृष्ण. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पर्यायापासून मुक्त कर, पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे, भगवद्गीतेचा निष्कर्ष म्हणता येईल. कुठल्या एका श्लोकामध्ये जर का भगवद्गीतेचा निष्कर्ष आपल्याला सांगायचा असेल तर हा 18.66 हा श्लोक आहे. काय म्हणतात कृष्ण की सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर,
कुठले धर्म, आता प्रत्येक व्यक्ती बघा चे अनेक धर्म किंवा कर्तव्य असतात. धर्म म्हणजे कर्तव्य या अर्थाने म्हटलेलं आहे. आता पहिल्यांदा माणूस कसा स्वतःबद्दलचा विचार करतो, ठीक आहे, प्राणी पण आपल्याबद्दलचा विचार करतात, आपण जगण्याबद्दलचा. पण मनुष्याची चेतना ह्याहून वरती असेल तर तो आपला परिवार, कुटुंब याबद्दलचा विचार करतो. पण बघा प्राणी पण आपल्या पिल्लांबद्दलचा विचार करतात. पण मनुष्याची चेतना याहून वरती असेल तर तो सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो. ते प्राणी करू शकत नाही. आता सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे हे ठीक आहे, पण कसा केला पाहिजे? भगवंतांना शरण जाऊन केला पाहिजे. भगवंतांच्या शरणागतीने सर्व कार्य सिद्धीस जातील. आता ह्याचा अर्थ असा आहे का की आपण कुटुंबाबद्दल विचार करायचा नाही, समाजाबद्दल विचार करायचा नाही, असा म्हणायचं नाहीये. सर्वांचा विचार करायचा, पण कृष्ण केंद्रस्थानी पाहिजे. सर्व गोष्टी कृष्णांबरोबर जोडणं आवश्यक आहे. ते नसेल तर हे व्यर्थ आहे. म्हणजे कृष्ण केंद्रस्थानी नसतील तर प्राण्यांप्रमाणेच आहार, निद्रा, भय, मैथून मध्ये आपला जन्म निघून जाईल. आहार म्हणजे काय? अन्न खाणे. निद्रा म्हणजे झोपणे. भय म्हणजे आपली रक्षा करणे. आणि मैथून म्हणजे मुलं जन्माला घालणे. हे सगळी कामं प्राणी करू शकतात आणि आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे ते करतात. आपण ते काय करू शकत नाहीत प्राणी? तर जिज्ञासा करू शकत नाही. मी कोण आहे? भगवंत कोण आहेत? माझा आणि भगवंतांचा काय संबंध आहे? ही जिज्ञासा प्राणी करू शकत नाही. पण आपण जेव्हा कृष्णांची शरणागती घेतो त्यावेळेला ही जिज्ञासा करू शकतो. हा आपला सगळ्यात मोठा धर्म आहे. कुठला? कृष्णांची शरणागती. आता इथे कृष्ण काय सांगतायत की म्हणजे हे असं तू केलं असतं मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. आता भक्तिमय सेवा आपल्याला बंधनातून सोडवते असं म्हटलंय बघा. कृष्ण इथे स्पष्टपणे म्हणतात मा शुच म्हणजे घाबरू नकोस. आता कृष्णांची शरणागती घेणं सोपं नाहीये. पण इथे कृष्ण काय म्हणतात की तू दृढ संकल्प घे, घाबरू नकोस, मी तुझा उद्धार करेन. मा शुच म्हटलेलं आहे. कृष्ण कसे आहेत? सर्व जीवांचे सर्वोच्च रक्षण करतायत, सुहृद आहेत. तर लक्षात ठेवलं पाहिजे आपण त्यांना शरण गेल्याने सर्व पापांमधून आपण मुक्त होऊ. आता एखाद्या मनुष्याचा काय विचार असेल की मी काही पापकर्म केलेली आहेत, मी कृष्णांकडे कसा जाऊ? किंवा एखादा व्यक्ती म्हणेल मला माझं वय झालंय, इतकी वर्ष मी काहीच केलं नाही कृष्णांची भक्ती, आता माझी वेळच निघून गेलीये. त्यांनाही कृष्ण सांगतात की तुम्ही माझ्याकडे या, घाबरू नकोस. कृष्ण कसे आहेत? भक्तवत्सल आहेत, दयाळू आहेत. त्यांना हवं आहे की आपण भौतिकाची आसक्ती सोडून कृष्णधामाची आसक्ती ठेवायला पाहिजे. म्हणून ते आपल्याला वचन देत आहेत, अहम त्वम सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी मा शुच. आता इथे कृष्ण कर्तव्य करू नका असं आपल्याला कुठेही सांगत नाहीत. मामेकम शरणम भज म्हणजे मला शरण ये असं ते अर्जुनालाही सांगतात. कारण काय? तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय धर्माचं पालन करणं, युद्ध करणं हे मी तुला सांगतोय, तसं तू कर. तू तुझ्या राज्याचा राजा बन, कारण मी तसा तुला आदेश देतोय. म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ जेव्हा दोन्ही आपण कृष्णांच्या आनंदासाठी देतो, ही झाली शरणागती. आता समजून घेऊया, जी कर्म आपल्याला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यात मदत करत नाहीयेत ती आपल्याला टाळली पाहिजेत. पण जी कर्म आपल्याला कृष्णांच्या कडे जायला किंवा कृष्णांकडे जाण्यास आपल्याला प्रगतीमध्ये मदत करतायत, म्हणजे कुठली कर्म? तर कृष्ण भावना भावित कर्म, ती आपल्याला सदैव करायची आहेत. आणि कृष्ण भावना भावित कर्म करणं म्हणजे काय? तर कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करणं आणि सर्व फळं कृष्णांच्या आनंदासाठी त्यांना अर्पण करणं, ही झाली शरणागती. आणि मग कृष्ण म्हणतातच मामेकम शरणम व्रज. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला खूप सुंदर समजावलेलं आहे. सगळ्यांनी हे नक्की वाचूया आपण. 67. हरे कृष्ण. इदम ते तू अतप अतपस्काय न अभक्ताय कदाचन न च अश्रुश्रूषवे वाचम च माम अभ्यसूयती. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जो तप करीत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करतो, त्याला हे परम गुह्य ज्ञान कधीही सांगू नये. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. बघा या श्लोकामध्ये दोन प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले. पहिले जे कृष्णांच्या बद्दल ज्यांना ज्ञान असतं आणि दुसरं जे कृष्णांबद्दल भगवद्गीतेबद्दल ज्ञान असतं पण ते कृष्णांचा द्वेष करतात. आता ज्यांना कृष्णांबद्दल काहीच माहिती नाहीये त्यांना आपण सांगू शकतो, श्रीला प्रभुपादांच्या पुस्तकांविषयी सांगू शकतो, मंदिरात जाण्याविषयी सांगू शकतो, आपल्या या उपक्रमाची माहिती देऊ शकतो. पण जे कृष्णांचा द्वेष करतात म्हणजे ज्या फक्त चुका काढतात, ज्यांची श्रद्धा नाहीये, अशा लोकांना कृष्णांबद्दल भगवद्गीता ते जाणूही शकत नाही. आणि श्रीला प्रभुपाद म्हणतात जे कृष्णांचा द्वेष करतात त्यांना भगवद्गीता आपण सांगू नये.
68 हा, हरे कृष्ण. य इदं परमं गुह्यं मद्भक्ते मद्भक्तेषु भक्तिं मयि परां कृत्वा माम् एव एषति असंशयः। न च तस्मान् न च तस्मान् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तम कृत्तमः भविता च मे तस्मात् अन्यः प्रियतरः भुवि। हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच शंका नाही. 18.69 त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगतामध्ये नाही, तसेच त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही होणारही नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता कृष्ण या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात की जो भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये खूप प्रगती होईल. तो कसा शुद्ध भक्तिमय जीवनामध्ये उन्नत होईल आणि शुद्ध भक्तिमय सेवा केल्याने निश्चितपणे तो कृष्णधामामध्ये परत जाईल. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद यांनी आपल्याला सांगितलंय की आपल्या मनोकल्पनेप्रमाणे आपण भगवद्गीतेचं प्रवचन करण्याचा प्रयत्न करून अपराध करू नये. आता आज हे आपण भगवद्गीतेचं ज्ञान घेतोय ते कशामुळे घेऊ शकलो? कारण श्रीला प्रभुपाद यांनी केलेल्या कष्टामुळे घेऊ शकतोय. इतक्या सहज सोप्या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत आणि आपणही हे ज्ञान आता पुढे प्रसार करू शकता. आपले मित्र मैत्रीण, आपले नातेवाईक यांना आपण अशा उपक्रमामध्ये जोडून देऊ शकता. श्रीला प्रभुपादांची पुस्तकं त्यांना वाचायला देऊ शकता. आता श्रीला प्रभुपाद यांनी किती देशात जाऊन कृष्णाबद्दलचं ज्ञान पोचवलं. आता या श्लोकाचा आपण अर्थ समजून घेतला तर ते कृष्णांना किती प्रिय असतील बघा श्रीला प्रभुपाद. आणि आपणही असाच प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. या उपक्रमाची लिंक तुम्ही जास्तीत जास्त लोकांना पाठवू शकता आणि त्याद्वारे आपण श्रीला प्रभुपादांना खूप आनंद देऊ शकतो बघा. तर गोष्ट खूप छोटी आहे पण आपले श्रीला प्रभुपादांचे आपल्यावरती किती ऋण आहेत, तर त्यांच्या आनंदासाठी हा निश्चित प्रयत्न आपण सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करूया. आता या अर्थावरून, या श्लोकाच्या अर्थावरून आपल्याला समजतं की श्रीला प्रभुपाद कृष्णांना किती प्रिय असतील. हरे कृष्ण. अध्यक्षते चय इमं धर्म्यं संवादम आवयो ज्ञानम यज्ञेन अहम इष्ट स्याम इति मे मतिः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा आपण सर्वजण 18 दिवस या वर्गाला येऊन अध्ययन करतो आहे. खूप चांगलं कार्य केलेलं आहे. इथे कृष्ण म्हणतायत की जो कोणी हे करतो, ह्या संवादाचं म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाचं अध्ययन करतो तो कृष्णांचंच पूजन करतो. हा, हरे कृष्ण. श्रद्धावान अनुसूयः च शृणुयात् अपि यः नरः स अपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा कृष्ण इथे म्हणतायत की जो श्रद्धेने भगवद्गीतेचं श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि त्यांना पुण्यकर्माचं फळ प्राप्त होतो. कृष्णांचं नावच आहे बघा मुकुंद. मुकुंद म्हणजे काय? मुक्ती प्रदान करणारे. हा, 73. हरे कृष्ण. अर्जुन उवाच नष्टा मोहा स्मृती लब्धा तत्प्रसादत् मयाच्युत स्थितः अस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्ण माताजी. किती सुंदर आहे. हरे कृष्ण. हो. हरे कृष्ण. आता हे ऐकून आता अर्जुन काय म्हणतोय बघा. माझा मोह नष्ट झालेला आहे आणि मी संशयातून मुक्त झालेलो आहे.
तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. आता 63व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणाले होते बघा, स्वातंत्र्य अर्जुनाकडे दिलं होतं. यथा इच्छसी तथा कुरु, जशी तुझी इच्छा आहे तसं कर. आता अर्जुनाच्या ठिकाणी आपण असतो तर काय केलं असतं? आपण ऐकून घेतलं असतं, कृष्णांकडून ज्ञान सगळं घेतलं असतं आणि कृष्णांना म्हटलं असतं की बरं कृष्णा, मी तुमच्याकडून समजून घेतलंय, आता मला पाहिजे तसं मी करतो. पण अर्जुनाने काय म्हटलेलं आहे? करिष्ये वचनम तव. आता तुम्ही मला जसं सांगितलं तसंच मी करेन. आपलाही भाव कसा हवा? अर्जुनासारखा भाव हवा. बुद्धिमान व्यक्ती तोच आहे जो कृष्णाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करतो. कृष्ण जरी म्हणालेत यथा इच्छासी तथा करू, म्हणजे तुझी इच्छा असेल तसं कर, आपण हा विचारच करायचा नाही आता हे करू का ते करू. आपल्याला अर्जुनासारखं बुद्धिमान म्हणून म्हणायचंय, कृष्णा तुम्ही जे सांगितलं आहे त्याचंच मी पालन करेन, कारण तुम्ही जे सांगितलंय त्याहून सर्वश्रेष्ठ काही असूच शकत नाही. तर आपल्याला काय समजून घ्यायचंय? कृष्णांच्या आदेशाचं पालन करणं म्हणजेच कृष्णांची शरणागती घेणं आहे. बघा, देशाचा जबाबदार नागरिक किंवा चांगला नागरिक बनणं म्हणजे काय? तर त्या देशाच्या सरकारने जे काही कायदे नियम बनवले त्याचं पालन करणं म्हणजे तो चांगला नागरिक म्हटला जातो. तसंच कृष्णांची शरणागती म्हणजे कृष्णांचा जो काही संदेश आहे त्याचं पालन करणं असं झालेलं आहे. हा, हरे हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 18वा अध्याय 74 ते 76 श्लोक आहे यातला. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे संजय काय म्हणतोय की कृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांमधला संवाद अद्भुत होता, कारण या दोन महात्म्यांमधला असा महत्वपूर्ण संवाद आधी कधी घडलाही नव्हता आणि पुन्हा कधी घडणारही नव्हता. आता इथे संजय बघा व्यासदेवांना, आपल्या गुरूंना धन्यवाद देतोय. व्यासदेवांनी दिव्य दृष्टी संजयला प्रदान केल्यामुळे संजय आता युद्धभूमीवरचा सर्व सारांश धृतराष्ट्राला सांगू शकत होता. तर व्यासदेवांची कृपा होती संजयवरती आणि त्यांच्या कृपेमुळेच तो भगवंतांना जाणू शकला. इथे आपण समजू शकतो की कृष्णांना प्रत्यक्ष जाणणं अवघड असल्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातूनच आपण जाणून घेऊ शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 18.77. हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता व्यासदेवांच्या कृपेने संजयला श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला प्रगट केलेलं जे विश्वरूप होतं ते पाहता आलं होतं बघा. आणि यापूर्वी हे कृष्णांनी रूप प्रगट केलं नव्हतं, हे रूप केवळ अर्जुनाला दाखवण्यात आलं होतं. पण काही महान भक्त कृष्णांचं विश्वरूप पाहू शकले, त्यामध्ये व्यासदेव पण होते. आणि व्यासदेवांनी आपला शिष्य संजय याला पण हे प्रगट केलं. म्हणून इथे संजय काय म्हणतोय की कृष्णांचं विस्मयकारी रूपाचं स्मरण करून मला परत परत हर्ष होतोय. आता बघा, कृष्ण कसे आहेत? अमर्यादित आनंद स्वरूप आहेत. आपल्यालाही असाच आनंद त्यांच्या कथा लीला वगैरे ऐकताना मिळतो बघा. आपण अध्ययन वर्गात रोज काय येतो? कारण आपल्याला हा अनुभव आनंद म्हणजे अगदी मिळतोच अनुभवायला. आता हे सर्व जर या उपक्रमाशी जोडलेले जेवढे शिक्षक आहेत, को होस्ट आहेत किंवा जेवढे भक्त आहेत त्यांना तुम्ही विचारा, सगळ्यांना हा आनंद मिळतो म्हणून ते वारंवार सर्वजण इथे येतात. तोच अनुभव इथे संजयला पण आता मिळालेला आहे आनंदाचा, आणि तो धृतराष्ट्राला हे सांगत आहे. हा, आता हा भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आहे. हरे कृष्ण. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूति ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये संजय युद्धाचा निष्कर्ष सांगतोय आणि धृतराष्ट्राच्या तोंडावर सांगितलं त्याने की जिथे योगेश्वर कृष्ण महान धनुर्धर अर्जुन आहेत तिथे विजय निश्चित आहे. एका श्लोकामध्ये संजयने सांगून टाकलं की पांडवच युद्ध जिंकणार आहे.
तशा रीतीने आपला 18वा अध्याय संपलेला आहे. काय बघितलं आपण या अध्यायामध्ये? तर कर्मयोगाद्वारे आपण बंधनातून मुक्तता बघितली, त्याग आणि संन्यास याबद्दल कृष्ण बोलले. मग कर्मसिद्धीत जाण्यासाठी 5 कारणं आपण बघितली. मग 3 गुण कसं सर्व काही नियंत्रण करतात ते बघितलं. 3 गुणांच्या प्रभावामुळे ज्ञान, कर्ता, कर्म, बुद्धी, निश्चय आणि सुख हे प्रभावित होतं. मग वर्णाश्रमाबद्दल कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं. मग मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त झाल्याने ब्रह्म अवस्था प्राप्त होते हे आपण जाणून घेतलं. आणि या अवस्थेमध्ये अनन्य भक्ती करता येते आणि केवळ अनन्य भक्तीनेच कृष्णांना शरण आल्यावरती भगवत धामात प्रवेश मिळू शकतो असे कृष्ण म्हणाले. आणि मग भगवद्गीतेचा निष्कर्ष म्हणजे काय, की जिथे कृष्ण आहेत तिथेच त्यांचा भक्त अर्जुन आहे, आणि जिथे ऐश्वर, यश, नीती, धर्म आणि ज्ञान आहे. आता शेवटच्या श्लोकामध्ये संजयने सांगितलं की पांडवच युद्धामध्ये विजयी होणार आहेत. तर आता आपला हा अध्याय जरी संपला असला तरी आपण कृष्ण भक्तीमध्ये आपली वाटचाल सुरू ठेवायची आहे. नामजप करत राहायचं आहे, भक्तांचा संग ठेवायचा आहे, भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं पठण आपण रोज करत राहायचं आहे, आणि कृष्ण भक्तीमध्ये आपण जोडून घ्यायचा. आता हा जो भगवद्गीतेशी आलेला संपर्क आहे आपला, हा सोडायचा नाहीये आपल्याला, आपल्याला हे करत राहायचं आहे. तर इथे मी आता रेकॉर्डिंग प्रथम थांबवते.